आज आपण करणार आहे बटर केक। खवा घालून बटर केक तयार करणार आहे। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य सांगते तुम्हाला। मी एका वाटीचं प्रमाण घेतलंय। मी 1 वाटी मैदा घेतलाय। मी रव्यापासून केक बनवणार नाही, तर आज मैद्यापासून केक बनवणार आहे। 1 वाटी मैदा घेतलाय, अर्धी वाटी पिठी साखर घेतली, 1 वाटी दूध घेतले। दूध आपल्याला कसं लागतं त्या पद्धतीने घालणार आहे। आणि हा खवा घेतलाय, हा किसून घेणार आहे खवा। अर्धी वाटी खवा आहे। बेकिंग पावडर आणि सोडा 1 चमचा घालणार आहे। तर आता आपण हे कसं करायचं ते बघूया। आणि चिमूटभर मीठ। हे पीठ घेतलंय 1 वाटी आणि याच्यात अर्धी वाटी बटर घालणार आहे। याला चांगलं मिक्स करून घेणार आहे। खव्याला पण तूप असतं, म्हणून बटर जरा कमी घ्यायचं थोडंसं, किंवा तूप वापरलं तरी चालतं। याला चांगलं चोळून घ्यायचं। चिमूटभर घालायचंय मीठ, अगदी चिमूटभर घालायचं चवीपुरतं। याच्यात घालायची साखर, पिठी साखर। हातानेच मिक्स करायचं याला चांगलं। हाताने मिक्स केल्यावर चांगलं मिक्स होतं। हे बघा, याची अजिबात गुठळी होऊ द्यायची नाहीये। खवा हा किसून घालायचा आहे, म्हणजे याच्या गाठी होणार नाही। चांगला किसायचा आहे खवा। खवा चांगला किसून झालाय। खवा सुद्धा अर्धी वाटी झाली आहे। याच्यात घालूया दूध। दुधाने चांगलं पातळ करून घ्यायचंय खवा। चांगलं मिक्स करून घ्यायचं असं। त्याच्या चांगलं गाठी फोडून घ्यायच्या। चांगलं पातळ करून घेतले असं। आता हे याच्यात मिक्स करणार आहे। याच्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं। चांगलं हलवून घ्यायचं याला। त्याच्या गुठळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजे। एकाच दिशेने चांगलं फेटायचं याला। याच्यात आता 1 चमचा सगळ्यात शेवटी घालणार आहे। 1 चमचा बेकिंग सोडा टाकणार आहे। हा 1 चमचा बेकिंग सोडा झालाय। हा आपला 1 चमचा बेकिंग पावडर आहे आणि बेकिंग सोडा टाकणार आहे अर्धा चमचा। एक चमचा बेकिंग पावडर टाकली आणि हा आपला खायचा सोडा अर्धा चमचा टाकलाय। आता हे चांगलं मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये। याच्यात अगदी थोडंसं पाणी घालणार आहे मी। चांगलं मिक्स करून घ्यायचं हे आणि हे बॅटर याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे। आता चांगलं हलकं होईल हे, मग फुगायला पटकन मदत होती। मी चांगलं असं मिक्स करून घेणार याला। चांगलं फेटून घ्यायचंय जरा 2-3 मिनिटं।
सोड्याच्या अजिबात गाठी राहिल्या नाही पाहिजे, इतकं पातळ ठेवली मी. आता इकडं ठेवलंय मी मीठ ठेवलंय. इकडे मी कढई ठेवली होती आणि याच्यात मीठ गरम करायला ठेवलंय. चांगलं गरम झालंय मीठ. त्याला थोडंसं तेल लावून घेतलंय. तेल किंवा बटर काही लावलं तरी चालतं. इथं त्या मिठाचं इथं मी आधीच मीठ तापायला ठेवलं होतं. मीठ चांगलं गरम होऊन द्यायचंय आणि मग हे बॅटर आपल्याला याच्यात ओतायचंय. असं टॅप करायचं याला आणि गरम याच्यावर ठेवून द्यायचे. याला आता मी 10 मिनिटाची 10 ते 15 मिनिटं वाफवून घेणार आहे चांगला. आता पहिला थोडासा फुल गॅसवरती वाफवते आणि नंतर मग बारीक गॅस ठेवणार आहे. एक वाफवून घेणार आहे मोठ्या गॅसवरती आणि मग बारीक करून ठेवणार आहे चांगला. आपला केक झालाय का बघूया. चांगलं झालेलं आहे. आता आपण याला जरा थंड होऊन देऊया. केक थंड झालेला आहे. याच्या कडा आपोआपच सुटलेल्या आहेत. आता याला आता आपण हा केक कट करून बघूया. छान असा झालेला आहे केक. हे बघा, चवीलाही हा केक खूप सुंदर लागतो. नक्की ट्राय करून बघा हा केक. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.